अतुला एक देव घ्यावा दुःखाची जननी नाही अंती अवसानी तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम कीर्ती मागे ये रती माई दुःखाची जननी नाही अंती अवसानी तप्त प्रवेश ममवाच मां प्रसुस्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधम अन्यं सहस्रचरण श्रवणवल्लभगादिनी प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाय रम्य पदं भोजते स्फुरति प्रतिदिशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्मृतिं भजे नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ
कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण दया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत कपिकुळी हनुमंत कपिकुळे हनुमंत आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर खऱ्या सुखाचा पत्ता सांगणारा अभंग विठाला 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 अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार स्वर्गवासी लक्ष्मणरावजी मंजाजी कदम यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा सुंदरसा कार्यक्रम ज्ञानदान अन्नदान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक त्यांचे दोन्हीही सुपुत्र आमचे अमोल लक्ष्मणरावजी कदम अजय लक्ष्मणरावजी कदम व सर्व कदम परिवार या परिवारानं आयोजित केलेला हा कार्यक्रम मुळातच हा घराणाच परमार्थिक आहे आम्हाला कळतही नाही पण आजही आम्ही बाहेर फिरत असताना आज सुद्धा भरतरावजीचं नाव निघते महाराज याला म्हणायचं तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे आज सुद्धा समाजामध्ये फिरत असताना आम्हाला बरेचसे लोक म्हणतात खडकवाडी बनल्या सरचं गाव का कोणते सर म्हणले पाठीमाग सप्ताह केला होता ते सप्ताह तर मला कळत नाही पण आज सुद्धा त्यांची कीर्ती अजरामर राहिली हे 3 जण भाऊ असतील महाराज आमचे रामरावजी बापू असतील 3 जणांचा धार्मिक कार्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि अन्नाची काहीतरी पुण्याई असत म्हणून आमच्या अमोल सरच्या वतीने हे सुंदरसं धार्मिक कार्य त्यांच्या हातातून घडत आहे अन्नदान ज्ञानदान सोहळा एक कीर्तन नाही तर 3 कीर्तनाचा कार्यक्रम सरांनी आयोजित केला या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद विठाला विठाला कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी आदरणीय महाराज मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी आज ज्यांची कीर्तनाला उपस्थिती आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आपल्या परिसराचं वैभव असणारे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये ज्यांचा आवाज पोहोचलेला आहे असे भजन सम्राट आदरणीय वंदनीय पंढरीनाथ महाराज कदम महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदंगाचार्य आपल्या परिसराचं भूषण असणारे कमी वयामध्ये ज्यांची कीर्ती महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचली असे दोन्हीही तोलामोलाचे एकाच गावातले आपल्या परिसरातले हे दोन्हीही रत्न आमचे कृष्णा महाराज भोरकडे परिसरातून आलेली सर्व गुणीजन मंडळी भजनी मंडळी आमचे गोंधरवाडीकर नागर जवळेकर कारभारी महाराज असतील राम महाराज असतील सोन्नेकर असतील आणि आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आमचे जिवलग मित्र देवाभाऊ गायकवाड नामसंकीर्तन नावाचं यूट्यूब चॅनल आहे
त्या यूट्यूबवर तुम्हाला इथून पुढं कधीही आजच्या दिवसाचं कीर्तन सर्च केल्याबरोबर दिसल. त्याच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्यांनासुद्धा सहकार्य करा. पुन्हा तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. विठाला विठाला. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा एक दिवस मृत्यू होणार आहे. मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. कशा बाबतीतही वशिलेबाजी चालेल, पण मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिला चालत नाही. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कितने सिंहासन चढ़ चले, कितने हो जंजीर हो, कितने हो जंजीर. राजा यहाँ कोई रंग नहीं पाए, यहाँ कोई नहीं पाए. कहे लाख करोड़ पाए, यहाँ कोई रंग नहीं पाए. बस यही सदाना परमाना, बस यही चलाना परमाना. दुनिया मुसाफिर खाना, दिन चार घड़ी का जीना, दिन चार घड़ी का जीना, जीना जीना जीना. दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. दिन चार घड़ी का जीना, दुनिया मुसाफिर खाना. इथं वशिलेबाजी चालत नाही महाराज. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्ण ब्रह्मांडाचा धनी ज्याचा मामा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा मरावं लागलं. अहो एवढंच नाही, जगन्माताजीची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, त्या राजा दशरथाला सुद्धा मरण येत नाही ऊर आले अवतार, येत पामर जीव किती, येत पामर. येत नाही ऊर आले अवतार, येत पामर जीव किती, येत पामर. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. राजा दशरथाला अंतकाळाच्या वेळेस पाणी पाजायला सुद्धा कोणी नव्हतं महाराज. चार पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. अंतकाळाच्या वेळेस राजा दशरथाला पाणी पाजायला कोणी नव्हतं. ही देवाच्या बापाची अवस्था आहे. मग तुमच्या आमच्या बापाचं कुठं घेऊन बसलात? विठाला विठाला. म्हणून जीवन जगत असताना माणसानं मला वाटते दोन गोष्टीला कधीच विसरू नये. एक, मृत्यूला विसरू नये, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला कधीच विसरू नाही. आणि तुम्ही आम्ही जरी त्या काळाला विसरलो तरी तो काळ आपल्याला विसरला घडी घडी काळ वादयाची पाये अजून राधे राधे.
काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. सारखा काळ वाट पाहतो महाराज, याचं किती राहिलंय, याचं किती राहिलंय, याचं किती राहिलंय. मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. तुम्ही आम्ही जरी मृत्यूला विसरलो, तुम्ही आम्ही जरी काळाला विसरलो, तो काळ आपल्याला विसरला. जन्म आले काळ, ज्याची वाट पाहे काळ, ज्याची वाट पाहे काळ, आले बाळ, ज्याची जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. तुम्ही आम्ही जरी विसरलो तरी तो विसरला नाही. अहो बँकेचा हप्ता तुम्ही आम्ही भरायला जरी विसरलोत तरी बँकेचा साहेब विसरलाय का आपल्याला? त्या अगोदरच नोटीस पाठवते अगोदरच. तसं मृत्यूची सुद्धा महाराज म्हणले नोटीस येत असती. नोटीस कोणती नोटीस? कानाजवळचा केस पांढरा झाला, जरा कर्णमुळी सांगो आले गोष्टी, मृत्यूची आवेती जवळी आली, मृत्यूची आवेती जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, आवेती जवळी आली, मृत्यूची जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूच ये भेटी जवळी आले. महाराज म्हणले कानाजवळचा एक केस पांढरा झाला की समजून चालायचं मृत्यूची नोटीस आली. आणि हे सरासरी कोणाच्या ध्यानात येत नाही. हे ध्यानात आलं रामायणामध्ये राजा दशरथाच्या. एके दिवशी आंघोळ केली, आरशात बघून डोक्यात मुकुट घालणार तेवढ्यात राजाचं लक्ष गेलं. राजा म्हणला अरे आपल्या कानाजवळचा केस पांढरा झालाय. म्हणला आता आपलं आयुष्य संपलं, मृत्यूची नोटीस आली, आता राहिलेलं आयुष्य आपल्याला परमार्थात घालवायचं आहे. आणि त्याच दिवशी दशरथ राजा सगळं राज्य रामाच्या हातात द्यायला तयार झाला. कधी? एक केस पांढरा झाल्याच्या नंतर. आपला एक तरी काळा राहिलाय का? हा तरी 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 कारभार सुटत नाही. अहो नियम आहे महाराज. आपल्या मुलाची आपल्या पायाची चप्पल मुलाच्या पायाला येऊ लागली की कोण्या बापानं हळूहळू हळूहळू प्रपंचाच्या बाहेर पडलं पाहिजे. देवाला विनंती केली पाहिजे, देवा पहिल्या लाटेतून बी वाचवलंस, दुसऱ्या लाटेतून बी, आता तिसरी गेलीस ना, आता तिसरीतून बी वाचवलंस ना, आता राहिलेलं आयुष्य मला बोनस भेटलंय. मग आता राहिलेल्या आयुष्यामध्ये उरले ते हार, वा वा तुम्हा समर्पण, उरले ते हार, तुम्हा समर्पण, उरले ते हरी. बरवे झाले आजीवनी, बरवे झाले आजीवनी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचुनी आलो येथवरी, उरले ते हारी, तुम्हा समर्पण, वाचुनी आलो येथवरी, उरले ते हारी, तुम्हा समर्पण, तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा राहिलेला आयुष्य मी आता परमार्थात घालवीन, इथून मागचं गेलं तर जाऊ दे, असं मला वाटते प्रत्येक माणसानं देवाला प्रार्थना करत जात जाव. आणि आता तसं मरण काळ हे प्रत्येक माणसाला 6 महिन्यानं अगोदर कळत असते. किती महिन्यानं? 6 महिन्यानं. तुम्हाला ऐकायचं आहे का? ऐकायचं असेल तर सांगतो, मग आता घाबरू नका. आणि घाबरलात तरी तुम्ही मी काय राहणार आहेत का महाराज? एक दिवस जायचंच आहे हो. भागवतामध्ये सुंदरसा विषय. राजा जन्मंजयानं वैशंपायनाला विचारलं, महाराज सांगा बरं मृत्यूचा कालावधी किती दिवसांना अगोदर कळतो? म्हणले राजा
मरण प्रत्येक माणसाला 6 महिन्यांना अगोदर कळतंय. नाही म्हणले कसं कळतंय ते तरी सांगा ना. म्हणले सांगतो ऐक राजा. सकाळी सकाळी जर सूर्याचा उदय झाला, स्वच्छ आकाश आहे आणि राजा तू जर पूर्व दिशेला जर निघालास तर नैसर्गिकरित्या तुझी सावली पश्चिम दिशेला पडत असते. पण तीच सावली जर दक्षिण दिशेला पडलेली दिसली राजा, अशी विचित्र घटना ज्या दिवशी तुला दिसली त्या दिवशीपासून समजून चालायचं 6 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले दुसरं लक्षण असे राजा, सकाळी सकाळी जर आंघोळ करायला बसलास, बादल्याची बादल्या जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी 2 खांदे आणि मधला छातीचा भाग कोरडाची कोरडा राहतो. असं ज्या दिवशी तुला दिसलं राजा, त्या दिवशीपासून समजून चालायचं 3 महिन्यावर मृत्यू होणार. म्हणले तिसरं लक्षण असं आहे राजा, तू जर वाळवंटातून निघालास, स्वच्छ वाळवंट आहे, 1.5 फूट पाणी आहे, त्या पाण्यामध्ये जर डोकावून पाहिलं तर तुला प्रतिबिंब दिसल. पण सगळं दिसतं, हात पाय छाती पोट सगळं दिसतं राजा. मुंडकच जर दिसत नसल तर समजून चालायचं 1 महिन्यावर मृत्यू आला. आता मला वाटले उद्यापासून बरेच माणसं सावलीच बघतात काय की. आणि हे थोथाण नाही महाराज, हे मनचं नाही सांगत मी. मनचं नाही, ज्ञानोबरायाचा अभंग आहे. मी तुम्हाला पूर्ण अभंग तुमच्या डोळ्यासमोर म्हणून दाखवतो. कानी घालोनिया बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. डोळा घालोनिया बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. ज्ञानोबराय म्हणले हे जे भुवयाचे केस आहेत, भुवयाच्या गाठी आहेत, त्या प्रत्येक माणसाला दिसतात. तुम्ही दिसतात का नाही? आणि जर दिसतच नसत्याल तर ज्ञानोबराय म्हणले आवेशाची गणना 5 दिवस. आवेशाची गणना भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आवेशाची गणना 5 दिवस. आवेशाची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना आणि आयुष्याची गणना 5 दिवस. आता शेवटचं लक्षण ज्ञानोबरायानं सांगितलं. माऊली म्हणले नाकाचा शेंडा प्रत्येक माणसाला दिसतो, बघा तुम्ही दिसतो का नाही. आणि जर दिसतच नसल तर समजून चालायचं उद्या सकाळी नाश्त्याला राहणार नाहीत. ना सागरीचे अग्र न दिसता नयनी, मनातेची दिनी रामकृष्ण. म्हणून मी दररोज नाकाचा शेंडा बघूनच गाडीत बसत असतो. काय सांगावं महाराज, अहो याची काय गॅरंटी आहे मला सांगा ना. अहो कशाची गॅरंटी हो? लाईट विकत घ्यायला गेला तर दुकानदार म्हणतं 1 वर्षाची गॅरंटी. याची काय गॅरंटी? गाडीत बसून गावाला गेला तर गेला आणि वापस आला तर आला, जेवला तर जेवला. अहो घ्रासगिळी सत्ता नहीं हती हम रहे ना, मोहब्बत रहेगी, दासता अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको
एक किराए का घर है, वाह वाह वाह. एक ना एक दिल बदलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, एक ना एक दिन अगर है सुनेरा. पाव फूलों से रखने से पहले, पाव फूलों से रखने से पहले 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 तुझको हाथों पे जलना पड़ेगा. और जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. काळा नळाची तोंडी हातली लोणियाची उंडी, माती पंख पाकड कवहे सरे सरे सरे. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. मला जिथपर्यंत पाठांतर आहे तितकंच घेतो मी. काय काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, मासी पंख पाखडे तव हे सरे. काय गॅरंटी महाराज, माणसाची गॅरंटीच नाही हो. अहो कशाचीही गॅरंटी देता येतील पण आयुष्याची गॅरंटी माणसाला देता येणार नाही. म्हणून जीवनामध्ये जर सोबत दोन तर धन जर येत असेल तर माणसाचे एकच धन येतं, परमार्थ हे महाधन. जोडी देवाचे चरण. परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे परम अधिक अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजेच परमार्थ करणे. ज्या धनाचा वाटा भाऊ मागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला सरकार ताब्यात घेत नाही, आणि जे धन तुम्ही आम्ही मेलो तरी आपली संगत सोडत. करा हरी भक्ती वाह. लोक येईल कामा, सोडली नयमापासून, सोडली नयमापासून. करा हरी भक्ती करतील कामा, सोडली करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, अन सोडविल यमापासून या. आणि संसार करत करत माणसाला परमार्थ करता येतो. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. काही काही माणसाला अहंकार असते. माझ्यासारखा संसार जगात कोणी करू शकत नाही, वेडी कल्पना आहे माणसाची. अहो माणसापेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान देवानं जर कोणाला दिलं असेल तर ते पशवादिकांना दिलेले, माणसापेक्षा जास्त. म्हणून एके ठिकाणी महाराज म्हणले तुम्हाला संसार शिकायचा आहे का, पक्षाकडून शिका. पक्षी अंगानी उतरती, पक्षी अंगानी उतरती, पक्षी अंगानी उतरती, पक्षी अंगानी उतरती. एकाय गुंतली राहती, एकाय गुंतली राहती, राहती राहती तसे हसावी ओवरी माती राहती थोडी. संसारी कैसे हसावे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. अहो ते गुंतून राहत नाहीत,
बरं जाऊ द्या, निसर्गाचा खरा अंदाज कोणाला आहे हो? माणसापेक्षा जास्त. वैज्ञानिकाचं असं मत आहे, माणसापेक्षा जास्त निसर्गाचा अंदाज जर कोणाला असेल तर झाडावरच्या पक्ष्याला आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी घरटे करायला लागले की समजून चालायचं यावर्षी पाऊस काळ भरपूर आहे. आणि काटेरी झाडावर जर घरटे करायला लागले की समजून चालायचं यावर्षी दुष्काळ आहे, अंग भिजण्या इतकात पाऊस पडणार आहे. हे कोणाला कळत आहे? पक्ष्याला. आणखीन सांगू का, ते सुगरण नावाचं पाखरू पाहिलं का तुम्ही? ते सुगरण पाखरू कोण्याही झाडावर खोपा बनवित नाही महाराज, त्याचं नावच सुगरण आहे. त्याची पसंतीची एवढी गोड आहे, झाड विहिरीच्या काठाला असावं ना, त्या झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या आणि विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुगरण पाखरू खोपा तयार करतं. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. त्याचा हिरवागार खोपा का दिसतो? कारण नवीन गवताच्या काड्या आहेत. पुन्हा त्याचं डोकं एवढं भारी आहे, 2 फुटाचा खोपा तयार आहे, 1.5 फूट जागावरही सोडतं आणि खालच्या साईडला मध्ये जायचा दरवाजा करतं. वरच्या साईडला का केला नाही? त्याचं डोकं एवढं भारी आहे. वरून जर एखादा साप फांदीनं जर आला, त्यानं जर पिलं खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडतो. हे डोकं कोणाचं? सुगरण पाखराचं. आणखीन सांगू का, त्याच्या चोचीमध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते, पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, सुपारी एवढा गोळा बनवणार, खोप्यामध्ये नेऊन बसवणार. तेच पाखरू सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणार, चमकणारं काजवा नावाचं किडू पकडून आणणार आणि त्याच्यामध्ये खूप सून देणार. रात्रभर पिलायला ट्यूबलाईट सारखा उजेड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन नाही. मला सांगा मग इतका संसार माणसाला करता येते का? त्याचा संसार पाहिल्याच्या नंतर कोण्यात माणसानं म्हणू नये आपल्याला लय कळत आहे म्हणून. म्हणून तर त्या बहिणाबाईनं वर्णन केलं ना, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला, पिलानी झाली खोप्यात जसा झुलता मंगला, तिचा पिलावरी जीव झाडाने टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. हे पक्षाचा संसार आहे. विठाला विठाला. तुमचा आमचा असा संसार आहे महाराज. तुम्ही आम्ही संसारात जगत असताना सुखात जगतो का सुखाच्या आशेवर? सुखाच्या आशेवर सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. आणि म्हणून संसार दुःखमय, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. एक साधक तुकोबरायाकडे गेला, महाराज सगळे प्रमाण आम्हाला पाटे, दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, हे सगळं आम्हाला पाटे महाराज. संसार दुःखाचा, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण आता तरी आम्हाला सुखी व्हायचंय ना. मग सुखी होण्यासाठी कोणता उपाय करा? आपुला तो एक देव करुणी, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन जीवा सुख नो ये, तेने बिन जीवा सुख नो ये, सुख नो ये. येरती माझी क दुःखाती जन, येरती माझी. तेने बिन जीवा सुख नो ये, जीवा सुख नो ये. येरती माझी क दुःखाती जन, येरती माझी दुःखाती
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुखो नो हे. अरे सुखी व्हायचं असेल तुला तर देवाला आपलंसं कर. देव म्हणजे सुख आहे, सुख म्हणजेच देव आहे महाराज. सुख रूप ऐसे दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. आणि देवाला जर एकदा आपलंसं केलं तर त्याच्या सुखाला कमतरतात नाही महाराज. देवाला आपलंसं केल्याच्या नंतर मोठमोठे संकट सुद्धा दूर होतात. कोणताचे संकट दूर झाले एक उदाहरण बघू. आपला तोपर्यंत टाईमही होते. भजन करा विठाला विठाला. अनेक भक्त आहेत महाराज, त्यानं जीवनामध्ये आल्याच्या नंतर काहीच केलं नाही, फक्त त्यानं देवाला आपलंसं केलं. त्याची कीर्ती या जगात आहे आज. मोठमोठे संकट दूर झाले. आपण मीराबाईच्या जीवनातला दृष्टांत बघू. मेवाड प्रांतातली भक्त आहे, रजपुताची कन्या आहे, राजाची कन्या आहे. पण लहानपणापासून त्या मीराबाईवर चांगले संस्कार होते. जवळच एक भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि राजा दररोज दर्शन करता जायचा. 4-5 वर्षाची मीराबाई सोबत आहे. राजानं दर्शन घेतलं की त्या 4-5 वर्षाच्या मीराबाईनं दर्शन घ्यायचं. नवल वाटायचं राजाला, कौतुक वाटायचं. काय संस्कार आहेत माझ्या मुलीवर, काय माझी मुलगी गुणवान आहे, कौतुक वाटायचं. आणि एके दिवशी त्या राजानं देवाच्या मूर्तीकडं तोंड केलं आणि राजाच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं. म्हणे देवाईचा करावा सांभाळ, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, हसे ते वेल्हाळ मीराबाई. हसे ते वेल्हाळ मीराबाई. देवा मीराबाईचा तुम्ही अंगीकार करा. मीराबाईला वाटलं माझं कन्यादान माझ्या बापानं केलं. त्या दिवशीपासून सारखं मीराबाई भजन करू लागल्या. आणि मी नेहमी सांगत असतो, जगात सर्वात मोठं पुण्य जर कोणतं असेल तर ते कन्यादानाचं पुण्य. किती कन्यादानाचं पुण्य सांगू का? महाराज म्हणले एक कन्या दान देणं म्हणजे पृथ्वी दान दिले इतकं पुण्य. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. म्हणून मला वाटतं एखाद्या मुलीचा बाप गरीब असेल, असू द्या गरीब, त्याला 1 मुलगी आहे, 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, बाप गरीब आहे, सप्त्याला पट्टी देऊ शकत नाही बिचारा. अन्नदान देऊ शकत नाही, भूदान देऊ शकत नाही, सुवर्णदान देऊ शकत नाही. पण त्याच 3 मुली आपल्या गरीब बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहत नाहीत, त्याला मुलगी म्हणतात. आणखीन सांगू का? मला वाटते मुलगी जेवढी बापावर प्रेम करते तेवढा मुलगा कधीच करत. तुम्ही आणखीन बघा, तुमची मुलगी बाहेर शिकायला असू द्या, तुमचा मुलगा बाहेर शिकायला असू द्या, ज्या वेळेस तुम्ही मुलाला फोन करता त्या वेळेस मुलगा एकच म्हणतो, बाबा मला पैसे पाठवून द्या. मुलीला फोन करा बरं, मुलगी एकच म्हणते, बाबा तुम्ही जेवण केलं का? म्हणजे मुलीचं लक्ष बापाच्या पोटाकडं असतंय आणि मुलाचं लक्ष बापाच्या नोटाकडं असते. कोण जास्त प्रेम करते? उतार वयामध्ये तुम्ही थकतान, तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही, नाकात तोंडात माश्या जात्यान, त्यावेळेस तुमच्या जवळ कोणी येणार नाही. पण शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जर मुलगी असेल ना, तीच मुलगी स्वतःचं घरदार संसार सोडून आपल्या पित्याची सेवा करायला आल्याशिवाय राहणार नाही, त्याला मुलगी म्हणतात महाराज. आणि त्याच मुलीला आताचे लोक पोटात मारतात. मी तर माफी मागून बोलत असतो. मी तर म्हणतो आताच्या बायका पुतना राक्षसिनीपेक्षा बेकार आहेत. तिनं बाहेरले मारले, ह्या पोटातलेच मारायला लागल्यात. अहो गर्भात असलेली मुलगी आईला प्रार्थना करते, आई तू सोडून मला या जगात दुसरं कोणीच नाही ग, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या बिना कळमासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार.
गर्भात असलेली मुलगी म्हणते, आई तू जर मला जन्माला घातलंस तर मी काय करीन. होईल मी मोठी शिकून शिकून, होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन. शाळेतून आल्यावरी काम करणार, शाळेतून आल्यावरी काम करणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई आणखीन काय करील. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. म्हणून मला वाटते स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. विठाला विठाला. मीराबाईला वाटलं माझं कन्यादान केलं, त्या दिवशीपासून सारखं मीराबाई भजन करू लागल्या. पांडुरंग ध्यानी. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण अपने मंदिर में, अपने मंदिर में बैठे बैठे कर गीता भागवत वाचूंगी वाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. ध्यान ध्यान की गठड़ी बांध कर हरि संग मैं लागूंगी. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. ध्यान ध्यान की गठड़ी बांध हरि संग मैं लागूंगी. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. हर गुण गावत नाचूंगी मैं, हर गुण गावत नाचूंगी. पायात घुंगर बांधावे, मीराबाईनं नाचून भजन करावं. पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे. गावातले लोक तिची निंदा करू लागले. अहो म्हणले येडी झाली, पागल झाली. कारण नियम आहे जगाचा, तुम्ही ज्या ज्या वेळेस या जगात चांगलं कार्य करता त्या त्यावेळेस जगात तुमची जास्त निंदा होईल. म्हणून चांगल्या माणसानं कधीच थांबायचं नाही. लोक अपवादाला बघून जर 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जर थांबले असते तर मला वाटतं ही कीर्तनं सुरू व्हायच्या अगोदर कुठंतरी थांबले असते. 450 वर्षापूर्वी लोक अपवादाला बघून जर जगद्गुरु तुकोबाराय जर थांबले असते तर मला वाटते तुकोबारायच्या गाथ्याचे विचार आपल्याला घेता आले नसते. पण मोठी माणसं रडत बसत नाहीत, मोठी माणसं लढत राहत असतात. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, हसी उडाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. आणि कोणीतरी आपली निंदा करणारा माणूस पाहिजे महाराज. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा रोहिताचा धंदा, आम्हा रोहिताचा धंदा, धंदा धंदा, आम्हा रोहिताचा धंदा.
कोणी बनवा कोणी धंदा कोणी म्हणता कोणी निंदा आमचा सोहिताचा धंदा कोणी काही करो निंदा करणारा माणूस पाहिजे. निंदा करणारा माणूस जेवढे आपल्यावर उपकार करतो तेवढे उपकार मला वाटते जगात कोणीच करीत नाही. किती करतो सांगू का? आपली निंदा करून आपलं सगळं पाप तो स्वतःच्या डोक्यावर घेतो, स्वतः नरकात जातो आणि आपल्याला स्वर्गात पाठवतो. मला सांगा एवढे उपकार कोणी करील का? म्हणून तुकाराम महाराज म्हणले निंदकाचे घर असावे भारत देशात. बरोबर आहे का? जिल्ह्यात, तालुक्यात, गावात सुद्धा नाही असावे. किती मोठा फायदा आहे. अहो एखाद्या गुरुनं जर शिष्याकडे कपडे धुवायला दिले तर ते साबण मागते, तेच कपडे धोब्याकडे दिले पैसे मागते. पण निंदक नावाचा माणूस पैसे घेत नाही, साबण घेत नाही, पाप रूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहत नाही. करती पातकाची धुनी आणि मोल न घेता साबणी. म्हणून करू द्या ना निंदा, चांगली गोष्ट आहे. मीराबाईची निंदा करू लागली. मीराबाईच्या वडिलाला वाटलं आता हिचं लग्न लावून द्यावं आणि राजपुत्र पाहण्याकरता राजा गेला. घरी मीराबाई आल्यानं प्रश्न विचारला, बाबा कुठं गेलतात? मीरा, लग्न करायचंय तुझं, पुनर्विवाह करणार म्हणजे 8वा तो दिवस बाबा. मला तुम्ही देवाच्या मंदिरात नेलं आणि शब्द दिला म्हणे देवाईचा करावा सांभाळ. त्या दिवशीपासून मी पतीच्या स्वरूपामध्ये कृष्णाकडे पाहते. आता जीवनात दुसरा पती करू शकत नाही. म्हणून बाबा एखाद्या मुलासोबत तुम्ही माझं लग्न लावून देणार, एक दिवस तो मुलगा मरणार आणि आयुष्यभर मला कुंकू पुसून रडत बसावं लागणार. त्यापेक्षा जीवनात मी एकच पती असा पाहिलाय. घररी गिजाले पटराणी बळे घररी गिजाले पटराणी पटराणी बळे घररी गिजाले वरिले सावणे पर ब्रह्मा वरिले सावणे पर ब्रह्मा घर रिगी झाले पटराणी बळे घर रिगी झाले पटराणी बळे गे झाले घररिगे झाले पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म. म्हणून मीराबाईच्या वडिलाला वाटलं मीराबाई ऐकत नाही, विषाचा प्याला दिला. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. विष प्राशन केलं पण परिणाम मीराबाईवर नाही झाला, नाही बाधा झाली तयाची ते वेळी आणि मूर्ती झाली काळी. देवाजीची समोरची जी देवाची मूर्ती होती ती मूर्ती एकदम काळीझर झाली. काळीझर का? तिच्यावर दुःख आलं होतं, संकट आलं होतं, पण संकट निवारण्याचं काम देवानं केलं. का केलं? कारण सतत ती देवाची आठवण करीत होती. अहो तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाही तसं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराजाचा दोहा आहे. कबीरदास महाराज म्हणले दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतेत, सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातेत. पण खरी आठवण महाराज म्हणले तुम्ही तिची सुखात केली ना, तुमच्या जीवनात मग दुःख कधीच येणार नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को.
सुख में सुमिरन करे, दुख काहे को कबीरा, दुख काहे को. अहो खरी सुखात आठवण केली तर तुमच्या जीवनात कशाला दुःख येईल. आणि माणसाच्या मला वाटते आपल्या जीवनात येणारं सुख असो दुःख असो तुम्ही देवाला सांगा. हो कोणाला सांगा? देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारील. तुमच्यावर जर संकट आलं तर माझ्या मारुतीरायापाशी या आणि मारुतीरायाला डोकं समोर ठेकवा. तुका मने संकट आला शरण जावे मारुतीला, शरण जावे मारुतीला, शरण जावे मारुतीला, शरण जावे प्रमाण एवढं गोड आहे महाराज. तुका म्हणे संकटाला आणि शरण जावे मारुतीला. अहो संकट निवारण्याचं दैवत मारुतीरायच. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमत बलबीरा. महाराज म्हणले तुम्ही कुठंही असा, तुमच्यावर जर संकट आलं तर मनातली मनात फक्त मारुतीरायाचं स्मरण करा. करिता हनुमंताचे स्मरण, विघ्नते होय निर्विघ्न, स्मरता होय ब्रह्मज्ञान, कथा पावन हनुमंते. म्हणून मारुतीरायाला सुख दुःख सांगा. हो आपल्या जीवनात येणारं सुख असो दुःख असो कोणाला सांगितलं पाहिजे? देवाला सांगितलं पाहिजे. तुम्ही कोणाला सांगतात? माणसाला. माणसाला सांगून काही उपयोग आहे का? माणसाला सांगत जात जाऊ नका. बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते. बरं ज्या माणसाजवळ दुःख व्यक्त करतात त्याच्यामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे. मग आपलं दुःख कोणाला सांगायचं? देवाला. पण माणसं माणसाला सांगत आहेत. हात दाखवून अवलक्षण. हात तर त्याला दाखविते ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला. हो एखाद्या बाईच्या पोराची सोयरीक जमत नसेल तर त्या बाया येड्यावणीच करायला लागल्यात. ह्या वायदाकडं जाय त्याचा गंडा आण, दुसऱ्याकडं जाय त्याची दोरी आण. एका वायदाकडं बाई आली म्हणली महाराज बघा ना काहीतरी. त्यानं सांगितलं बाई उद्या या. नाही हो बघा बघा. त्यानं सांगितलं ना तुम्हाला उद्या या. आणि उद्या येताना नुसतं येऊ नका, पोराची कुंडली घेऊन या. लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर. महाराज बघा काहीतरी. त्यानं सांगितलं बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे. अगदी बरोबर आहे. तुम्हाला 2 पोरं आहेत. अगदी बरोबर आहे. 3 पोरी आहेत. अगदी बरोबर आहे. तुम्ही काल दुकानावरून 25 किलो तांदूळ आणले. मग तर बाईनं पाय धरली. बाई म्हणली माय महाराज मी लय महाराज पाहिले, मग आता तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला. किती पोरण किती पोरी आहेत हे द्या सोडून मी तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळलं. महाराज म्हणले काल तुम्ही 50 किलो गहू आणले म्हणली महाराज. पण तुम्हाला कसं कळायला लागले? ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली, तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आलीस. तुला आता हे नाही तर काय सांगू. हेच ना तुझ्या घराचं भूगोल इतिहास नागरिक शास्त्र. मग कोणालाही हात दाखवीत फिरत जाऊ नका. वारकरी संप्रदाय कोणालाही किंमत देत आम्ही मुळीच किंमत देत नाहीत महाराज. खडकवाडीमध्ये आल्याच्या नंतर तुमचं मनोरथ जर पूर्ण होत असेल कोणामुळं तर ते मारुतीरायामुळं होते. कोणामुळं होत नाही. आमचं दैवत जाज्वल्य आहे. आमच्या मारुतीरायाचा मोठेपणा सांगा. कोणा एखाद्या महाराजामुळं तुमचं काम होत नाही या जगात. म्हणून कोणालाही हात दाखवीत. ती पोपटपंची असते ना तो याच्यापेक्षा गेलेली. त्याला किती गिरायकत नाही सापडत. ते म्हणला राघव आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल, मुझे गिरायक क्यों नहीं मिला. त्यानं काढली चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर. अरे कोणालाही काही कळत नसते राजा हो. येडी कल्पना डोक्यातून काढून टाका. तुमच्या घरात एक भूत काढलं तर उद्या 4 भूत काढतील. हे लय भूत डोक्यात घुशीत असतात हे लोक. म्हणून कोणालाही हात दाखवीत फिरू नका. हात दाखवायचे तर माझ्या मारुतीरायाला दाखवा. माझ्या मारुतीरायाच्या समोर तुम्ही डोकं टेकवा. तुमचं मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवोनी करना हाती,
कीर्ती दिगंतरी मिरविली असं थान असणार मारुती आहेत. आणि म्हणून त्या मीराबाईनं देवाला आपलंसं केलं म्हणून तिचं संकट निवारण झालं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे. मग देव सोडून बाकीच्या वस्तू कशा? बोला बोला. दुःखाची जनती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. आणि एकदा का तुम्ही देवाला आपलंसं केलं तर तो देव काय करतो? अविनाश करे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे. अशा पद्धतीनं जीवन जगला तर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि हे तंत शब्द जर कोणाला बसत असतील तर ते आमचे स्वर्गीय लक्ष्मणरावजी अण्णा
अहो माणूस किती दिवस जीवन जगला हे महत्त्वाचं नाही हो, माणूस जीवन जगला कसा हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या हयातीमध्ये मला तर वाटत नाही त्यानं जीवनामध्ये कोणाला शिवी दिली असेल. दरवर्षी महाराज सप्ताहामध्ये आल्याच्या नंतर ते पुढे येऊन बसायचे. मीच म्हणायचं अण्णा तुम्हाला काय शेती परवडते हो, इतके 4 गडीन रोज करीन काय परवडतंय. ते म्हणले महाराज 4 माणसं आपल्यामुळं जगायलेत ना, काय फरक पडायला लागलाय. अशा पद्धतीनं असं जीवन जगले महाराज. हे तिघही भाऊ त्याच पद्धतीनं, म्हणून त्याच्यासाठी काय म्हणायला हरकत आहे हो. तुका म्हणे ये का मरणेची सरे उत्तमची बुरे, कीर्ती मागे येरती मायके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. त्यांचे दोन्हीही चिरंजीव आणि त्या दोन्हीही चिरंजीवाच्या त्यांच्यानंतरही त्यांच्या हातातून असं धार्मिक कार्य घडत राहो, त्यांच्या जीवनाची भरभराटी हो. असं धार्मिक कार्यामध्ये अन्नदान ज्ञानदान सोहळा त्यांच्या हातातून घडो ही मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही मारुतीरायानं न कमी पडू देवो अशी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी थांबतो. विठोबा रखुमाई मध्ये यथावकाश ठरलेल्या वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्यापुढं ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाईमही झालेला आहे. आणि आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आमचे जिवलग मित्र देवाभाऊ गायकवाड नामसंकीर्तन नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूबवर तुम्हाला इथून पुढं कधीही आजच्या दिवसाचं कीर्तन सर्च केल्याबरोबर दिसल. त्याच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्यांनासुद्धा सहकार्य करा. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांना नारदाच्या गादीवरून वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणायची का विठ्ठल जय जय नारायण हरी तुका म्हणे बोध गेला निवारला नारायण करुणी आरती चक्राने भाऊ सकळा पुण्यवंत धन्य काळा वाई काळी भासने प्रेमारती गोविंदा प्रौढाने मग हरी आरती ज्ञान राजा माझा ज्ञान राजा लोकने दान जोगी आवडविली दान अर्थ दान राजा तुझा मनोजला माझा ज्ञान राजा प्रगट गुय बोली विश्वास केली रामजला दर्शी हरी आरती तुकारामा स्वामी सागरा शांतारिले
हेच व्हावे माझे आस तुझा वार करी संता संगे सर्व का वार करी चंद्रभागेशना वार करी मागणे ते तुझ प्रत्याहे या संताशी निरवी हेच मजते अनेक तुझे काही मागो का म्हणे आता उदार तो होई पायी पायी संता या संताशी निरवी हेच मजते अनेक तुझे काही न मागो तुझा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की जय माऊली हरी तुका म्हणे करुणे राहिलो